हाय हॅलो नमस्कार. चला, गेल्या महिन्यात बाटला संपलेला होता आणि त्याने सांगितलं की तुमचं बुकिंग नाही आणि त्यानंतर तुम्हाला 2 दिवसाच्या नंतर बाटला भेटणार. मग आम्ही काय केलो, जाऊ दे म्हणलं आणि हॉटेलवरून जेवण मागवलं. 300-350मध्ये आमचं 4 जणांचं जेवण भेटलं. डाळ फ्राय, परोठे आणि एक मिक्स भाजी. हे 3 पदार्थ आम्हाला 350 रुपयामध्ये भेटले. त्यामध्ये आम्ही शॉर्टकटमध्ये जेवण केलं. त्यानंतर लगेच आम्हाला 1-2-4 तासात आम्हाला बाटला भेटला आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस तुम्हाला 25 दिवसाने बुकिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला बाटला भेटणार. म्हणजे पूर्ण 30 दिवसाला तुम्हाला एक बाटला भेटणार आहे. 1-2च. पण आता ही परिस्थिती नाही राहिली, कारण आता तुम्हाला आम्हाला अगोदर बुकिंग केलं, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाटला भेटणार होता. पण आता कसं आम्हाला 25 दिवसाला एक बाटला संपतो. मग आत्ता 25 दिवसाला बुकिंग झाला आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी बाटला भेटला, तर मग 8 दिवसात आपण खाणार काय? तर 1 दिवसाचं हॉटेलचं जेवण आपलं 300-350चा तवा परवडत होता आणि आपण खात पण होतो, आणत होतो. चला एका दिवस बाहेरचं आणलं आणि खाल्लं तर काय फरक नाही पडत. पण आता ती परिस्थिती नाही. आपण आत्ता जरी हॉटेलमध्ये बी गेलं जेवण करायला तरी आपल्याला आत्ता परवडणारं नाही, कारण आता हॉटेलचे पण एवढे रेट झालेत. कारण हॉटेलवाल्यालाच बाटला भेटत नाही, तर आपल्याला कुठून जेवण भेटणार आहे? शॉर्टकटमध्ये कमी पैशात पण आत्ता भेटणार नाही, कारण 300-350मध्ये जेव्हा आपण 4 जण जेवण करतो, आत्ता त्या 300-350च्या डबल आपल्याला भाव देऊन पण पोटभर जेवण भेटणार नाही. आणि ते पण 8 दिवस आपण बाटल्याचा वाट बघत बाहेरचं आणून खाऊ शकत नाही. त्यामुळे थोडं का विना कमी खावा, पण बाटला व्यवस्थित वापरा आणि 1 महिन्याच्या बरोबर घाला. म्हणजे 21 दिवसाच्या नंतर तुमचं बुकिंग होईल, 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला बाटला भेटेल. तोपर्यंत आपला हा बाटला शिल्लक घरामध्ये असला पाहिजे. त्यामुळे शॉर्टकट हवं तेवढं जेवण बनवा आणि जास्तीत जास्त पाणी, वीज आणि सगळ्या गोष्टीची बचत करायचा प्रयत्न करा तात्पुरती, कारण परिस्थिती पुढे कशी होणार आहे ते आपल्याला माहिती नाही. आतापासून याआधी तर आपण सुरुवात केली नाही, पण आत्ता जर आपल्याला कळतं की पुढं परिस्थिती कशी येणार आहे, त्याच्यासाठी आपण आत्तापासून थोडी का होईना सुरुवात करूया आणि थोडीशी बचत, गॅसची असो, पाण्याची असो, विजेची असो किंवा पैशाची असो, थोडी बचत आणि शिल्लक हे आपण थोड्या दिवसासाठी का होईना ठेवूया. कारण उद्या परिस्थिती जे असं सर्व आता जे बघतायत आपण, देव करू आपल्यावरती परिस्थिती येऊ नये, परंतु जे आली तर आपण त्या परिस्थितीला आपल्या फॅमिलीपुरती कवर करू शकू किंवा उपासमार यायची वेळ येऊ नये. त्यामुळे आपण शिल्लक किती ठेवणार? 1 बाटला 2 बाटला ठेवू शकतो. त्या व्यतिरिक्त शिल्लक आपल्याला बाटले भेटणार नाहीत, कारण आपण सामान्यवर्गीय लोकांना तर भेटणारच नाही. चुली पेटवल्याशिवाय विलाज नाही. मग त्यामुळे आपण शक्यतो आता सध्याच बचत करायची प्रयत्न करा आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायची तयारी ठेवा. कोई भी बर्तन चलता है, कुकर घर का कोई भी रहेगा वो चलेगा, उसके ऊपर घर का कुकर प्लेन बर्तन वगैरह सब। नमस्कार. चला तर मी आज गेलेली होती इंडक्शन घ्यायसाठी, कारण इंडक्शन असलं की घरी आपल्याला चहा, दूध तापवायचं किंवा कुकर लावायचं
डाळ भात आरामात होतं इंडक्शनवरती. जर एमर्जन्सीला एखाद्या वेळेस आपला गॅस संपला तर आपण इंडक्शनमध्ये जे आपले बेसिक म्हणजे जसे दूध गरम करायचं, चहा बनवायचा, कुकर लावायचं, डाळ भात त्याच्यामध्ये होतं. त्यासाठी मी बाटला भेटेल कधी जर बुकिंग झाला तरी पण 8 दिवसांनी भेटणार, तर आपल्याला त्यासाठी काही तयारी करून ठेवावं लागेल त्याच्या एमर्जन्सीसाठी. त्यामुळे 8 दिवस जर बाटला नाही आला तर मला इंडक्शन हवं आहे घरामध्ये. माझा होता जुना, तो 2, 2.5, 3 वर्ष यूज केले मी, खराब झालेला आहे. आता नवीन घ्यायचं आहे. आता जाऊन आली मी दुकानामध्ये. नवीन वेगवेगळे सिस्टम निघालेले आहेत. अगोदरचा माझा वेगळा होता, आता छान निघालेले आहेत. टच म्हणजे जसे छान निघालेले आहेत आता. आणि त्या म्हणजे जसे इंडक्शन छान आहे तर त्याप्रमाणे त्याचा भाव पण तेवढाच आहे. मी अगोदरचा घेतलेला होता 2000चा, कमीत कमी 2-2.5 वर्ष माझा चाललेला आहे. आता जाऊन बघून आलेली आहे. आता उद्या त्याला घेऊन येणार आहे. कारण एमर्जन्सीला घरात असले की बरं असतं. 8 दिवस बाटला नाही भेटला तर मग काय करणार, त्यासाठी घेऊन येणार आहे. आणला की